श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 15 ऑगस्टपर्यंत मंगळ देणार दुप्पट पैसा। रोहिणी नक्षत्रात प्रवेश होताच उजाळणार या 3 राशींच्या व्यक्तींचे भाग्य। नुकताच ऊर्जा आणि साहसाचा कारक ग्रह असलेल्या मंगळ ग्रहाने रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे। या राशीत तो 15 ऑगस्टपर्यंत विराजमान असेल। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत किंवा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश होताच त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव 12 राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो। ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव विविध राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो। नुकताच ऊर्जा आणि साहसाचा कारक ग्रह असलेल्या मंगळ ग्रहाने रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे। या राशीत तो 15 ऑगस्टपर्यंत विराजमान असेल। त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी मंगळ मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल। या नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने या 3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि आर्थिक समस्या देखील दूर होतील। तर बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। नंबर 1 मेष राशी। मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल। तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल। अडकलेली कामे पूर्ण होतील। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यात तत्पर असाल। नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल। तुमच्यामध्ये साहस आत्मविश्वास वाढेल। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। अनेकांची मने जिंकाल। त्यामुळे वेळोवेळी प्रियजनांकडून तुमचे कौतुक होईल। आयुष्यात आनंदी आनंद असेल। पहिल्याच आठवड्यात काही चांगल्या बातम्यांसह आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठावेल। या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल। परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल। करिअर आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुम्हाला कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल। तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील आणि संचित संपत्ती वाढेल। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कौटुंबिक विषयांबाबत मोठे निर्णय घ्यावे लागतील। ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे, याची पूर्ण नोंद घ्यावी। प्रेम प्रकरणाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्यासाठी शुभ राहणार आहे। संपूर्ण महिनाभर तुमचा लव पार्टनर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव
करताना दिसेल आणि तुम्हाला त्याच्यासोबत चांगले संबंध पाहायला मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. नंबर 2, वृषभ राशी. मंगळाच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. या काळात कुटुंबियांसह आनंदाचे क्षण व्यतीत करा. उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात खूप शुभ राहील. या दरम्यान तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळेल. या दरम्यान लोकांचे सहकार्य आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. या दरम्यान जमीन, वास्तू आणि वाहन सुख मिळू शकते. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विशेषतः तुमची आई तुमच्यासोबत दिसेल. राजकारणात गुंतलेले लोक त्यांची लोकप्रियता वाढेल. लोक तुमच्या नेतृत्वाचे कौतुक करताना दिसतील. महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांना काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी देखील हा काळ खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्ध देखील तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे आणि या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणापासून ते कुटुंबापर्यंत सर्वांची साथ मिळताना दिसेल. ऑगस्ट महिन्याची सुरुवात प्रेमसंबंधाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ राहील. जर तुमच्या लव पार्टनरसोबत मतभेद होत असतील तर ऑगस्टच्या सुरुवातीला सर्व गैरसमज दूर होतील आणि तुम्ही तुमच्या लव पार्टनरसोबत हशा आणि आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या महिन्यात कुटुंबीय तुमच्या प्रेमाचा स्वीकार करून त्यावर लग्नाचा शिक्का बसवू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. ऑगस्टच्या मध्यात आपण हमसफरसह लांब किंवा लहान प्रवासाला जाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना तुमच्यासाठी हा महिना काही चढ उतारांसह राहू शकतो. आणि नंबर 3, मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध ठरेल. या काळात मानसिक शांती मिळेल आणि मन प्रसन्न राहील. समाजात प्रभावशाली व्यक्तींबरोबर ओळख वाढेल, ज्याचे फळ भविष्यात मिळेल. परदेश जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबियांशी संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मकर राशीच्या
लोकांसाठी ऑगस्ट महिना संमिश्र जाणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित अडथळे तुमच्या अडचणींचे मोठे कारण बनू शकतात. आर्थिकदृष्ट्याही हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. या दरम्यान काही मोठे खर्च तुमच्यासमोर येऊ शकतात. तथापि पैशाशी संबंधित संकट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दूर होईल. या काळात कोणत्याही योजना किंवा व्यवसायात पैसे गुंतवताना आपल्या हितचिंतकाचा सल्ला घेण्यास विसरू नका. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद प्रभावी व्यक्तीच्या मदतीने मिटतील. व्यापारी लोकांचा बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे बाहेर येईल. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना लोकांना काही चांगली माहिती मिळू शकेल. महिन्याच्या मध्यभागी नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यावर तुम्हाला खूप ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. भूतकाळात तुम्हाला कोणत्याही आर्थिक संकटाने घेरले असेल तर त्यामुळे या काळात त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे गैरसमज दूर होतील. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की तुमच्या प्रेम जोडीदारासोबतच्या गैरसमजाचा फायदा कोणी तिसरी व्यक्ती घेऊ शकणार नाही. प्रेमसंबंध घट्ट करण्यासाठी लव पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. आंबट गोड वादांमुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुम्हाला केवळ मौसमी आजारामुळेच नव्हे तर काही जुनाट आजारामुळेही शारीरिक वेदना होऊ शकतात. आपल्या दैनंदिन दिनचर्या आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.